हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर अमरजा गाडगीळ. मी इथं आर्ट ऑफ लिव्हिंग व्हॉलंटियर म्हणून तुमच्याशी बोलायला आलेली आहे. आज मी एक मस्त फॅक्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. आपला श्वास याच्याबद्दल आपण कधी विचार करतो का? खरं तर आपण जन्माला येतो तेव्हा आपली पहिली ॲक्ट असते म्हणजे श्वास घेणे, आणि आपला मृत्यू होतो त्यावेळेला आपली शेवटची ॲक्ट असते ते म्हणजे श्वास सोडणे. श्वास घेणे आणि श्वास सोडणे याच्यामधलं असतं ते आपलं आयुष्य असतं, बरोबर आहे. पण आपण या श्वासाबद्दल खूप कॅज्युअली विचार करतो. ओके, सो आपला श्वासामुळं आपल्याला श्वास एनर्जी देतो हे आपल्याला सर्वसाधारण सगळ्यांना माहिती असतं. श्वासावाटे आपण ऑक्सिजन घेतो, त्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते वगैरे वगैरे. पण श्वास आपल्या मनाशी, आपल्या विचारांशी, आपल्या भावनांशी सुद्धा कनेक्टेड आहे. हे किती जणांना माहिती आहे? शारीरिक आरोग्य आपलं श्वासावर अवलंबून असतं हे माहिती असतं साधारण, पण आपल्या मनाचं आरोग्य सुद्धा आपल्या श्वासाशी निगडीत असतं. आपण एक उदाहरण बघूया. ज्यावेळेला आपण आनंदात असतो, मजेत असतो, त्यावेळेला आपला श्वास कसा असतो? छान संथ लयीत, बरोबर आहे. पण तेच ज्यावेळेला आपण दुःखात असतो त्यावेळेला आपला श्वास कसा असतो? आपण मोठे मोठे श्वास घेतो, आपण उसासे सोडतो, दीर्घ श्वास घेतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आपण एखाद्या वेळेला रागात असतो त्यावेळेला आपला श्वास कसा चालतो? जोरात जोरात चालतो. घाबरलेलो असतो तेव्हाही आपला श्वास जोरात जोरात चालतो, बरोबर आहे. सो हे सगळं काय दर्शवतं? तर आपला श्वास आणि आपल्या इमोशन्स ह्या कनेक्टेड आहेत एकमेकांशी. सो ज्यावेळेला आपल्या श्वासाचं आपण नियमन करू शकतो त्यावेळेला आपल्या भावनांचं पण आपण नियमन करू शकणार असतो. नवीन आहे ना ही गोष्ट ऐकायला. पण एवढा हा आपल्या महत्त्वाचा श्वास जो की आपल्याला शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारचं आरोग्य देतो, त्याचा आपण किती टक्के वापर करतो माहिती आहे आपल्या आयुष्यात? फक्त 30%. ही एक गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन एक अतिशय महत्त्वाची फॅक्ट आहे की आपला श्वास हा आपल्या शरीरातले 90% टॉक्झिन्स बाहेर टाकतो. खूप नवीन आहे ना ही गोष्ट, खूप कमी जणांना माहिती असते. सो असा हा जो श्वास आहे की जो आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत क्षणोक्षणी आपल्याशी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या कनेक्टेड आहे. तर तो 100% कसा वापरायचा आणि त्याचा आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी वापर कसा करून घ्यायचा हे शिकायला हवं ना. आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो हॅपीनेस कोर्स आहे त्याच्यामध्ये एक फॅन्टॅस्टिक टेक्निक शिकवलं जातं, ज्याच्यातून आपण आपल्या श्वासाचा वापर आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी उत्तम प्रकारे करून घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म करू शकतो. सो कराल ना तुम्ही पण हॅपीनेस कोर्स? थँक यू.